पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखड्याला राज्य शासनाने 3,993 कोटी 90 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर कॉरिडॉर प्रकल्पाच्या अंमलबजावणीकडे निर्णायक पाऊल पडले आहे। या आराखड्यात 579 कोटी 27 लाख रुपये मंदिर कॉरिडॉरसाठी, 1,387 कोटी 91 लाख रुपये शहर विकासासाठी तर 2,026 कोटी 72 लाख रुपये भूसंपादन, पुनर्वसन व बाधित इमारतींच्या मोबदल्यासाठी तरतूद करण्यात आली आहे। राज्य शासनाच्या या निर्णयानंतर कॉरिडॉर प्रकल्प आता प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने वेगाने पुढे सरकत आहे। मात्र ज्याच्यावर या प्रकल्पाचा सर्वाधिक परिणाम होणार आहे त्या बाधितांना आजही अंतिम आराखडा, पुनर्वसनाची स्पष्ट माहिती किंवा पर्यायी व्यवस्था अधिकृतपणे सांगितली गेली नसल्याची भावना कायम आहे। या संपूर्ण आंदोलनात बाधितांच्या नेतृत्वाने कॉरिडॉरच्या विषयावर शासनाशी चर्चा न करण्याची आडमुठी भूमिका घेतल्याची टीका सातत्याने होत राहिली। त्यामुळे संवादाची दारे जवळपास बंदच राहिली। आंदोलने झाली मात्र प्रकल्पाला रोखू शकतील अशी व्यापक आणि सातत्यपूर्ण जन चळवळ उभी राहिली नाही। मंदिर परिसरातील बाधित आणि व्यापारापुरताच विरोध प्रामुख्याने मर्यादित राहिला। शहरातील इतर भागातून किंवा विविध संघटनांकडून या आंदोलनाला अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही। परिणामी सरकार आणि प्रशासनावर प्रभावी दबाव निर्माण होऊ शकला नाही। अनेकांच्या मते याच भूमिकेमुळे शासनाला कॉरिडॉर प्रकल्पाची प्रक्रिया पुढे नेणे तुलनेने सोपे गेले। या सर्व घडामोडींमध्ये स्थानिक आमदार, नगराध्यक्ष आणि इतर लोकप्रतिनिधी स्पष्ट भूमिका घेण्याऐवजी बहुतांश वेळा सोयीस्कर मौन बाळगल्याची भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहे। कॉरिडॉर सारख्या महत्त्वाच्या विषयावर विकास आणि बाधितांचे हित या दोन्हीचा समतोल साधणारी ठाम भूमिका लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित असताना ती स्पष्टपणे पुढे आली नसल्याची चर्चा शहरात सुरू आहे। दरम्यान उपजिल्हा अधिकारी संतोष कुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर नगरपालिकेत या आराखड्याचे सविस्तर सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे। या बैठकीत नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांसमोर संपूर्ण विकास आराखडा मांडला जाणार आहे। आता संपूर्ण पंढरपूरचे लक्ष या बैठकीकडे लागणार आहे, कारण ही केवळ आराखडा पाहण्याची बैठक नाही। नगरसेवक बाधितांचे पुनर्वसन, वाढीव मोबदला, व्यापाऱ्यांची भवितव्य आणि नागरिकांच्या हिताचे प्रश्न किती ताकदीने मांडतात याची ही कसोटी असणार आहे। पंढरपूरच्या विकासाचा मार्ग आता जवळपास निश्चित झाला आहे। मात्र या विकासात बाधितांना न्याय मिळणार का, पुनर्वसन पारदर्शकपणे होणार का आणि या विकासाचा लाभ खऱ्या अर्थाने सर्वसामान्य वारकऱ्यांपर्यंत पोहोचणार का याकडे आता संपूर्ण पंढरपूरचे लक्ष लागले आहे।